नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाच्या GRबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। या शासन निर्णयामध्ये शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसाठी शेळी मेंढी गट वाटप योजना तसेच देशी बैलजोडी खरेदीबाबत महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे। तर या योजनेत नेमका कोणाला लाभ मिळणार, किती शेळ्या किंवा मेंढ्या मिळणार, पात्रता काय आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत पाहणार आहोत। तर या योजनेचा उद्देश पाहूया। तर मित्रांनो, ग्रामीण भागातील भूमिहीन आणि लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पशुपालनाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। सरकारकडून शेळी मेंढी पालनासाठी थेट गट दिले जातात आणि त्यासोबत विम्याचीही सुविधा दिली जाते। तर योजनेत मिळणारा लाभ पाहूया। तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 2 प्रकारे लाभ दिला जातो। तर पर्याय 1 5+1 शेळी किंवा मेंढी गट प्लस विमा आणि पर्याय 2 10+1 शेळी किंवा मेंढी गट प्लस विमा। म्हणजेच लाभार्थ्यांना शेळ्या किंवा मेंढ्या देऊन त्यांचे पशुपालन सुरू करण्यासाठी मदत केली जाते। तर कोणाला मिळणार लाभ, तर पात्रता पाहूया। तर नंबर 1 भूमिहीन नागरिक, नंबर 2 अत्यल्प भूधारक म्हणजे 1 हेक्टरपर्यंत जमीन, नंबर 3 अल्प भूधारक म्हणजे 1 ते 4 हेक्टर जमीन, नंबर 4 वनहक्कधारक आणि नंबर 5 महिला बचत गटातील सदस्य। या सर्व घटकांमधून प्राधान्यक्रमानुसार लाभार्थी निवडले जातील। नंतर आरक्षण व्यवस्था पाहूया। तर या योजनेमध्ये काही विशेष आरक्षणही देण्यात आली आहे। तर दिव्यांगांसाठी 5% आरक्षण आणि महिलांसाठी 5+1 गटासाठी 50% आरक्षण। यामुळे महिला आणि दिव्यांग लाभार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे। नंतर देशी बैलजोडी खरेदीबाबत नियम पाहूया। तर या GRमध्ये देशी बैलजोडी खरेदीसाठी काही नियम दिले आहेत। लाभार्थ्यांनी 1 महिन्याच्या आत बाजारातून बैलजोडी खरेदी करणे आवश्यक आहे। जर ठरलेल्या वेळेत खरेदी केली नाही तर त्याचे नाव प्रतीक्षा यादीच्या शेवटी टाकले जाऊ शकते। ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत असल्यास फरकाची रक्कम लाभार्थ्याने भरावी लागेल आणि वाहतूक खर्च देखील लाभार्थ्यानेच करायचा आहे। तर निधी कोणत्या खात्यातून, तर या योजनेसाठी लागणारा खर्च शासनाकडून पशुसंवर्धन विभागाच्या राज्य योजनेतून करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या शासन निर्णयामुळे ग्रामीण भागातील भूमिहीन आणि लहान शेतकऱ्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधा। आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।